ભાયંદર રેલવે સ્ટેશન પર એક દિવ્યાંગ મહિલાની સાથે મારપીટની ચોંકાવનારી ઘટના સામે આવી છે। દિવ્યાંગ મહિલાએ એવો આરોપ લગાવ્યો છે કે રેલવે પોલીસે તેની સાથે મારામારી કરી। દિવ્યાંગ મહિલા રેલવે સ્ટેશન પર પુલ પર કેલેન્ડર વેચવા માટે બેઠા હતા અને ત્યારે રેલવે પોલીસ દ્વારા તેમની સાથે મારપીટ કરવામાં આવી હોવાનું મહિલાનું કહેવું છે। આ ઘટના બાદ મનસે અને મરાઠી એકીકરણ સમિતિ મહિલાની સાથે આવી છે અને તેમણે મનસે અધ્યક્ષ સંદીપ રાણેએ 48 કલાકની અંદર સંબંધિત પોલીસ કર્મીઓ સામે કડક કાર્યવાही કરવાની માંગ કરી છે। જાણીએ શું છે સમગ્ર મામલો। सर, मी एक निराधार महिला आहे। त्यासाठी मला काही कमवण्याची माझ्याकडे काही हे नाही आहे। त्यामुळे मला एका संस्थेने वजन काटा दिलेला आहे। तर माझ्याकडून जो पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजवर मी 2 तासासाठी मी धंदा करते, फक्त 6 ते 8। आणि ती लोक मला रोज येऊन RPF वाले उठवून लावतात, बोलतात की धंदा करायचा नाही म्हणून। आणि त्या दिवशी मी म्हटलं नाही म्हणून मी जाणार नाही, मी उठणार नाही। तर त्याबरोबर त्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली आणि नंतर माझा माल वगैरे हे केला, काढला, खेचून काढला आणि त्यांनी मला खेचत जिन्यावरून धडपडत मला त्यांनी खाली 6 नंबरच्या ऑफिसपर्यंत मला खेचत आणलं, कुत्र्यासारखं खेचत आणलं, थोबाड्यात मारत आणलं, पाणी ओतत आणलं माझ्या अंगावर। આ બાબતે મનસે અધ્યક્ષ સંદીપ રાણેએ શું કહ્યું તે પણ જાણીએ। दिवसापूर्वी या ठिकाणी ताईंबरोबर एक घटना घडली। भाईंदर पोलीस रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ताई बसत होत्या। या ठिकाणी वजन काटा घेऊन बसत होत्या आणि काही कॅलेंडर घेऊन बसत होते। तर त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणचे जे पोलीस होते, रेल्वे पोलीस यांनी या ठिकाणी त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी उचलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। लक्षात घ्या, मला हे कळत नाहीये की माणुसकी धर्म मेलाय हा जिवंत आहे, हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे। आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी ही बाई बिचारी 20 ते 25 रुपये रोज कमवणारी आणि ह्याला तुम्ही अक्कल नाही आणि बाकीचे परप्रांतीय तुम्ही या ठिकाणी त्यांचे लाड करताय का? हे खपून घेतलं जाणार नाही, लक्षात घ्या।